आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा. राज्य सरकारी कर्मचारी अधिकाऱ्यांसाठी मोठी बातमी. 17 ऑगस्ट 2026चे 4 महत्त्वाचे शासन निर्णय जारी. पाहूया सविस्तर. नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे. तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा, सोबत बेल आयकॉनला क्लिक करा. असे नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील. राज्यातील सरकारी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राज्य शासनाने 17 ऑगस्ट 2026 रोजी विविध विभागाशी संबंधित 4 महत्त्वाचे शासन निर्णय जारी केले आहेत. या निर्णयामध्ये प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांसाठी पदनिर्मिती, शालेय शिक्षण विभागासाठी निधी, न्यायालयाची स्थापना तसेच शासकीय निवासस्थानाबाबतच्या महत्त्वाच्या सूचनांचा समावेश आहे. महत्त्वपूर्ण शासन निर्णय. 73 प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांसाठी पदनिर्मिती. ग्रामविकास विभागाच्या निर्णयानुसार राज्यसेवा परीक्षा 2024मधून शिफारस झालेल्या 73 प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांसाठी अधिसंख्य पदे निर्माण करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये गट विकास अधिकारी, गट अ संवर्गातील 49 प्रशिक्षणार्थी अधिकारी, तर सहाय्यक गट विकास अधिकारी, गट ब संवर्गातील 24 प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांचा समावेश आहे. ही पदे 2 वर्षाच्या कालावधीसाठी निर्माण करण्यात येणार आहेत. शालेय शिक्षण विभागाला महत्त्वपूर्ण निधी. 2026-27 या आर्थिक वर्षासाठी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या कामकाजासाठी अर्थसंकल्पित निधी उपलब्ध करून देण्यास शासनाने मान्यता दिली आहे. त्यामुळे संबंधित विभागातील विविध योजनांच्या आणि प्रशासकीय कामकाजाच्या अंमलबजावणीला गती मिळण्याची शक्यता आहे. किनवट इथे न्यायालय सुरू करण्यास मंजुरी. तिसरी अपडेट आहे. नांदेड जिल्ह्यातील किनवट इथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय तसेच दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर स्थापन करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. यासोबत सरकारी वकील कार्यालय आणि आवश्यक पद निर्मितीलाही मान्यता देण्यात आली आहे. शासकीय निवासस्थानाबाबत कडक उपाययोजना. बदली झाल्यानंतरही शासकीय निवासस्थानात अनधिकृतपणे राहणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी सामान्य प्रशासन विभागाने महत्त्वाच्या उपाययोजना निश्चित केल्या आहेत. या संदर्भातील शासन निर्णय 14 ऑगस्ट 2026 रोजी जारी करण्यात आला आहे. 4 निर्णयाचा थेट परिणाम कुणावर? 17 ऑगस्ट रोजी जारी झालेल्या ह्या निर्णयामुळे राज्यातील विविध शासकीय विभागाचे प्रशासकीय कामकाज प्रभावित होणार आहे. विशेषतः राज्यसेवा परीक्षा 2024मधून निवड झालेल्या प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांसाठी 73 अधिसंख्य पदांना मिळालेली मंजुरी हा महत्त्वाचा निर्णय मानला जात आहे. दरम्यान संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांनी आपल्या विभागाशी संबंधित शासन निर्णयातील अटी, तरतुदी आणि कारवाईची माहिती अधिकृत आदेशातून तपासणे महत्त्वाचे ठरणार आहे. हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल लाईक, शेअर आणि आणखी त्यानुसार क्लासेस चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा, मित्रांना शेअर करा विसरू नका. असेच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील.